नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, मुलांना काही ना काही चटपटीत खावेसे वाटते आणि गरमी तर वाढतच चाललेली आहे। आणि अशा गरमीमध्ये तुम्हाला जर थंडगार असा दहीवडा खायला मिळाला ना तर वाह क्या बात है। आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी आज दहीवडा ही स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। इतका सॉफ्ट होतो ना हा वडा, आणि दही सुद्धा अगदी मस्त लागायला पाहिजे, ताजं ताजं दही पाहिजे आपल्याला। ते कसं करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। दहीवडा करायचा आहे आपल्याला, तर आदल्या दिवशी दोन काम आपल्याला करायचे आहे। एक म्हणजे दही लावायचं आहे आणि दुसरं म्हणजे डाळ भिजवायला घालायची आहे। सर्वात आधी आपण दही लावून घेऊया। यासाठी एका भांड्यामध्ये मी दूध घेतलेला आहे। दूध आहे ना आपल्या रूम टेम्परेचरचं असावं, कोमट असावं, आपलं पोट भाजणार नाही इतपत ते दूध गरम असावं, म्हणजे कोमट दूध घ्यायचं आहे आपल्याला दही लावताना। आता यामध्ये मी 2 चमचे दही टाकते आहे। 1 ग्लासभर दूध घेतलेला आहे मी जवळजवळ, त्यासाठी 2 चमचे दही मी याच्यामध्ये टाकलेला आहे। दही आपण छान असं मिक्स करायचं आहे दुधामध्ये आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी याचं मस्त घट्ट असं दही तयार होईल। आणि हे भांडं मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे। अतिशय दमट जागी आपण हे भांडं ठेवायचं आहे। मग ओव्हनमध्ये अगदी मस्त गरम असं वातावरण असतं, त्याच्यामुळे आपण ओव्हनमध्ये ठेवायचं आहे। हे चालू करायचं नाही आहे, असंच आपल्याला फक्त ओव्हनमध्ये ठेवायचं आहे। ओव्हन बंदच ठेवणार आहे मी। आता आपण दुसरं काम करूया, ते म्हणजे आपण उडदाची डाळ भिजवायला घेऊया। आता उडदाची डाळ मी इथे घेतलेली आहे। 2 वाटी भरून उडदाची डाळ आपण घेणार आहोत आणि ही उडदाची डाळ आपण रात्रभर भिजवून ठेवणार आहोत। आधी आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर ती रात्रभर भिजवायला ठेवायची आहे। दहीवडा खायचा असेल तर ही 2 कामं तुम्हाला आदल्या दिवशी करावीच लागतील। डाळ ही भिजायला पाहिजे चांगली आणि त्याचबरोबर दही सुद्धा आपल्याला ताजं हवं, शिळं दही वापरायचं नाही, नाहीतर दहीवडा खाताना तो चांगला लागत नाही। म्हणून अगदी ताजं दही आपण लावायचं। आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। डाळींना भरपूर पावडर वगैरे लावलेली असते दुकानांमध्ये, त्यामुळे ती तशीच भिजवायला ठेवायची नाही, ती अगदी स्वच्छ धुवून घ्यायची, याची पावडर संपूर्ण काढून टाकायची आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून डाळ ही भिजवत ठेवायची। आता मी पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुतलेली आहे। 2दा पाणी टाकलं होतं मी याच्यामध्ये आणि स्वच्छ अशी डाळ धुतली। आता मी याच्यामध्ये पाणी टाकते, जवळजवळ 3 ते 4 इंच पाणी वरती येईल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे, कारण उडदाची डाळ ही भरपूर फुलते, त्यामुळे पाणी भरपूर टाकायचं आहे आपल्याला। आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि ही डाळ आपण रात्रभर भिजू देऊया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघतो आहोत, तुम्ही बघू शकता डाळ भिजलेली आहे आणि अगदी मस्त फुललेली आहे। डाळ चांगली भिजून घ्यायची, म्हणजे वडे सुद्धा अगदी मस्त सॉफ्ट होतात। आता ही डाळ आहे ना आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, यासाठी आपण ही निथळून घेऊया। मी रात्री जे पाणी टाकलं होतं ना ते बाजूला टाकून घेतलं, ती डाळ धुतली आणि परत एकदा ती निथळून घेते आहे। पाणी न टाकता आपल्याला ही डाळ वाटायची आहे, त्याच्यामुळे पाणी आपण निथळून घेऊया पूर्णपणे। लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, म्हणजे जास्त नाही, 1 वाटीभर किंवा अर्धी वाटी पाणी आपण डाळ बारीक करताना वापरू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही टाकायचं पाणी। आता डाळ चांगली निथळलेली आहे, ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि याला वाटून घेऊया। डाळ जास्त आहे म्हणून मी थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि वाटून घेणार आहे। आणि उडदाची डाळ ही थोडी चिकटही असते, त्याच्यामुळे वाटताना जर ती पटकन वाटली गेली नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। तुम्ही बघू शकता डाळ वाटून झालेली आहे। आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी फाईन पेस्ट व्हायला पाहिजे असं काही नाही आहे डाळीची, थोडी ओबडधोबड राहिली तरी चालेल, अगदीच जास्त डाळ दिसायला नाही पाहिजे इतपत आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे। आता याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे। दुसऱ्यांदा जेव्हा मी डाळ बारीक केली ना त्यावेळेस मी थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण भांडं हे चिकट झालं होतं, डाळ चिकटत होती खूप भांड्याला, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी पाणी टाकून ही डाळ बारीक केलेली आहे, तुम्ही बघू शकता। डाळ वाटून झालेली आहे। आता आपण ही चांगली फेटून घेऊया। डाळ तुम्ही जेवढी फेटाल ना तेवढं हे मिश्रण अगदी फ्लफी होऊन जातं आणि त्याचे वडे आहेत ना अगदी सॉफ्ट होतात, म्हणून आपण 5 मिनिटे तरी ही डाळ फेटून घ्यायची आहे। आणि ही डाळ फेटायच्या आधी मी याच्यामध्ये चिमूटभर सोडा सुद्धा टाकला होता, 1/2 टीस्पून सोडा टाकला होता आणि ही डाळ छान फेटलेली आहे। आता आपण
हे ना 5 मिनिटे झाकून ठेवूया आणि नंतर याचे वडे तयार करूया। तिकडे आपण डाळ ठेवलेली आहे झाकून, तोपर्यंत आपण इकडे दह्याची तयारी करूया। दही बघा मी रात्रभर ठेवलं होतं ओव्हनमध्ये, ते छान सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे दही मी गाळून घेणार आहे, कारण मला दह्यामध्ये अजिबात पाणी नको आहे, त्याच्यामुळे मी गाळून घेते आहे। दही गाळून झालेलं आहे, आपण त्याच भांड्यामध्ये हे गाळलेले दही टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ आणि साखर टाकायची आहे, बाकी काहीही टाकणार नाही आहे मी, फक्त मीठ आणि साखर आपण याच्यामध्ये चवीनुसार टाकणार आहोत आणि ते छानसं मिक्स करायचं आहे दह्यामध्ये। दही मी इथे ताजं वापरलेलं आहे, त्यामुळे ते जास्त आंबट नाही आहे, म्हणून मी थोडीशी साखर टाकणार आहे। तुम्ही जर शिळं दही वापरणार असाल, ते खूप आंबट असेल तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकून घ्या। थोडंसं गोडसर, आंबट आणि गोडसर असं दही आपल्याला दही वड्याबरोबर खायला पाहिजे। आता हे दही मी अगदी छान तयार करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकलेली आहे। आता आपण हे थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आहे आपल्याला, खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको। आता हे दही मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, म्हणजे ते अगदी मस्त थंड होईल आणि इकडे आपण वडे करायला घेऊया। 5 मिनिटे हे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं, थोडंसं ते फर्मेंट झालेलं आहे। आता आपण याचे वडे करूया। हाताला पाणी लावायचं आणि याचा वडा हातावरती तयार करायचा, अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता। गोल वडा मी तयार केलेला आहे। आता आपण हा तेलामध्ये सोडूया। तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण वडे याच्यामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे ते लगेचच असे फुलून येतात, मस्त तळले जातात, आत कच्चे राहत नाही। नाहीतर काय होतं, गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण वडे सोडले ना तेलामध्ये, तर ते आतून कच्चे राहतात, फक्त बाहेरूनच ते तळले जातात आणि शिवाय ते खूप तेलकटही होतात। म्हणून नेहमी आहे ना तेल चांगलं गरम करायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये वडे सोडायचे, म्हणजे ते अगदी मस्त तळले जातात। आता मी तेलामध्ये हे 3 उडदाचे वडे टाकलेले आहेत आणि ते खरपूस असे आपण तळून घेऊया। अगदी मस्त लागतात, तुम्ही जेवढे छान तळून घेताल ना तेवढे हे मस्त खरपूस क्रिस्पी होतात आणि दह्यामध्ये टाकले ना तरी ते लवकर मऊ होत नाही, अगदी छान लागतात खायला, सॉफ्टही होतात, त्याचबरोबर असा क्रंचीनेसही असतो त्याला। त्याच्यामुळे आपण वडे ना अगदी मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। आणि तुम्ही बघू शकता वडे हे तळून झालेले आहेत आणि किती फुलले आहेत बघा, अगदी मस्त झालेले आहेत हे वडे। आता आपण हे लगेचच पाण्यात टाकणार आहोत। वडे तळताना शेजारी पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये आपण हे वडे लगेचच टाकायचे, म्हणजे ते अगदी नरम होतात आतून। आता आपण अशाच पद्धतीनं दुसरे सुद्धा वडे तळायला टाकूया। हे सुद्धा वडे आपण अगदी छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय करत जायचं किंवा हाय टू मीडियम करत जायचं आणि वडे हे तळून घ्यायचे। वडे हे जास्त लालही करायचे नाहीत आणि खूप कच्चेही ठेवायचे नाहीत, पिवळेही करायचे नाहीत, अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे खाताना ते अगदी मस्त चवदार लागतात। आता हे वडे तळून झालेले आहेत, अगदी खरपूस असे आपण तळून घेतलेले आहेत आणि किती छान फुलले आहेत। आता हे सुद्धा उडीद वडे आपण पाण्यामध्ये टाकूया आणि उडीद वडा कसा सर्व करायचा, म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना उडीद वडा खायला देणार आहात ना त्यावेळेस तो कसा तयार करून द्यायचा हे आता आपण पुढे बघून घेऊया। उडीद वडे हे मी पाण्यात टाकलेले आहेत, छान भिजवलेले आहेत। आता आपण ते सर्व करूया। यासाठी मी आता फ्रीजरमध्ये जे आपण दही ठेवलं होतं ना ते अगदी मस्त थंड झालेलं आहे, ते घेतलेलं आहे। आता हे उडीद वडे आपण असे पिळून घेऊया, यातलं पाणी काढून टाकूया आणि नंतर आपण हे दह्यामध्ये टाकूया। सर्व उडदाचे वडे आपण अशाच पद्धतीनं पिळून घेणार आहोत आणि नंतर ते दह्यामध्ये टाकणार आहोत। दह्यामध्ये पण ते थोडा वेळ ठेवायचे, 5 मिनिटे ठेवायचे, दही त्या वड्यांमध्ये छान मुरू द्यायचं आणि नंतर ते आपण सर्व करायचे। उडदाचे वडे हे दह्यामध्ये मी सर्व टाकलेले आहेत। आता ते आपण छान मिक्स करूया, खालीवरती करूया, म्हणजे दही अगदी एकसारखं सगळ्या वड्यांना लागेल आणि 5 मिनिटे तरी आपण हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे दही जे आहे ना ते वड्यांमध्ये छान मुरेल आणि अगदी सॉफ्ट होईल दही वडा। आता 5 मिनिटे दह्यामध्ये हे उडीद वडे असेच बुडवून ठेवलेले आहेत। तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण मी ठेवणार नाही फ्रीजमध्ये, कारण दही अगदी भरपूर थंड झालेलं आहे। आता 5 मिनिटानंतर मी हे सर्व करायला घेते आहे। एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी दह्यामध्ये बुडवून ठेवलेले उडीद वडे घेते आहे। तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं दही तुम्ही याच्यावरती टाकून घ्यायचं। आता याच्यावरती आपण पुदिन्याची चटणी टाकणार आहोत। दही लागेल तेवढं टाकून घेतलेलं आहे मी। आता याच्यावरती आहे ना मस्त अशी चटपटीत पुदिन्याची चटणी सुद्धा टाकूया। पुदिना आणि कोथिंबीर समप्रमाणात घेतलं होतं,
त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली होती आणि हे वाटण मी केलेलं होतं. अशी ही पुदिन्याची चटणी तयार केलेली आहे. आता गोड चटणी आपण याच्यामध्ये टाकूया. अर्धी वाटी चिंच, अर्धी वाटी खजूर, त्याचबरोबर अर्धी वाटी गूळ, असं सगळं एकत्र मी समप्रमाणात घेतलं होतं आणि ते उकळून घेतलं की गोड पाणी तयार झालं. आता या दहीवड्यावरती मी मिरची पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर आपण चाट मसालासुद्धा टाकूया आणि थोडीशी जिरे पावडरसुद्धा टाकूया. आणि यानंतर मी याच्यामध्ये खारी बुंदी टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेवसुद्धा टाकू शकता. आम्हाला आहे ना खारी बुंदी खूप आवडते दहीवड्यामध्ये, म्हणून मी बुंदी टाकलेली आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि मस्त थंडगार असा सॉफ्ट दहीवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. अगदी मस्त होतो हा, इतका सॉफ्ट होतो ना, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातो. तुम्ही या पद्धतीनं करून बघा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी खूप आवडेल. दहीवडेसुद्धा अगदी मस्त सॉफ्ट होतात, दहीसुद्धा अगदी मस्त फ्रेश असतं, त्यामुळे ते खायला अप्रतिम लागतात. तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची दहीवड्याची रेसिपी? तुम्हाला जर आपली ही दहीवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.